मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, रावेर. माझा मोबाईल नंबर आहे 98-500-1555-8. आजचा कार्य सुरू होण्याच्या पूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आजचा विषय विवाह योगाचाच आहे, पण विवाह योगामध्ये कुंडली परीक्षण करताना कुठे कुठे चुका होतात ज्योतिषांच्या, पुजाऱ्यांच्या, पंडितांच्या, ते बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. माझ्याकडे आज 4 ज्योतिषी आले होते. त्या चारही ज्योतिषाच्या पत्रिकेमध्ये शुभयोग होते, गजकेसरी योग होते, भाग्ययोग होते, लाभयोग होते, विवाहस्थान शुद्ध होतं आणि विवाह 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले का होत नाही हे त्यांना गूढ पडलेलं होतं. म्हणून ते माझ्याकडे मार्गदर्शनासाठी आले होते. त्याच्यात थोडीशी परीक्षणाची त्रुटी जी झाली ते सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहोत. प्रथम पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आता अशा ह्या कुंडलीमध्ये गजकेसरी योग, लाभयोग, भाग्ययोग असताना विवाहाचं योग का येत नाही, तर त्यांनी त्या ठिकाणी गुरु बघितला होता, ही एक चूक झाली होती. काहींनी शुक्र बघितला परंतु अपूर्ण स्थितीत तो बघितला आणि त्यामुळे त्यांचं निदान चुकीचं झालं. शुक्र ज्या वेळेला विवाहस्थानाकडे सरकत जातो तेव्हा विवाहस्थळं येतात आणि शुक्र ज्या वेळेला विवाहस्थानावर विराजमान होतो तेव्हा शुभमंगल सावधान होते. शुक्र हा ज्या वेळेला विवाहस्थानाकडे येतो आणि शुक्र विवाहस्थानामध्ये स्थिरावतो तरी पण विवाहस्थळ येत का नाही, तर त्याचं असं असतं की शनी आणि मंगळ याचं परीक्षण ज्योतिषाने प्रथम केलं पाहिजे. मंगळाची दृष्टी असली, शनीची दृष्टी असली किंवा चांडाळाची दृष्टी असली किंवा अग्नियोग असला, त्या ठिकाणी अष्टमयोग असला, अष्टमेश षष्ठात, षष्ठेश सप्तमात, विवाहेश आणि विवाहेश कुंडलीमध्ये वयस्थानात असला आणि वयेश कुंडलीमध्ये मृत्यूस्थानात अष्टमात असला तर विवाहाला विलंब योग होतो. विवाह होत नाही असं काय कारण नाही, परंतु त्यासाठी पुढील 2-4 वर्षाच्या पत्रिका आपल्याला काढाव्या लागतात. त्यावेळेला विवाहस्थानात कोणते कोणते ग्रह येणार आहे हे बघायचं असते आणि ज्या वेळेला शुक्र शुभयोगामध्ये येईल त्याच वेळेला विवाह होतो. मात्र हे बघण्यासाठी जाणकार ज्योतिषीच असायला हवा असतो. त्यांना मी शुक्रगतीचं भ्रमण सांगितलं. शुक्रगती जशी सरकते विवाहस्थानाकडे तसे स्थळ येतात, परंतु विवाह जमत नाही. शुक्राची दृष्टी शुभयोगाची दृष्टी असते, पूर्ण दृष्टी असते आणि तो विवाहस्थानी विराजमान होतो. त्याच वेळेला विवाह योग होतो आणि शुभमंगल सावधान होतो. हे मी त्यांना समजून सांगितलं आणि तेही आश्चर्यचकित झाले आणि त्यांची चूक जी क्षुल्लक होती परंतु महत्त्वाची चूक होती, त्यामुळे त्यांचं निदान चुकत होतं. म्हणून यासाठी विवाहयोग बघण्यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते, एवढं मात्र खरं. आजचा कार्यक्रम आपण इथेच विराम देऊया. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि पुनश्च आपण पुढच्या कार्याला भेटूया.